की स्ट्रेसमुळे आईचं जे दूध आहे किंवा दुधाची मात्रा आहे ही कमी येऊ शकते का? तर अर्थातच आईच्या दुधाची मात्रा कमी येण्यामध्ये स्ट्रेस येणं किंवा आईला खूप जास्त टेन्शन असणं ही एक सगळ्यात मोठी बाब आहे किंवा एक मोठं कारण आहे. कारण जेव्हा आई स्ट्रेस घेते तर त्यावेळी तिच्या हार्मोनल इम्बॅलन्स होतात आणि जे हार्मोन्स ऍक्च्युअली दूध तयार करण्यासाठी हवे असतात तर ते पुरेशा प्रमाणामध्ये शरीरामध्ये सिक्रेट न झाल्या कारणामुळे दुधाची मात्रा ही हळूहळू कमी येते. आता फक्त स्ट्रेस हा एकच कारण नाही, याबरोबर बरीचशी कारणं असू शकतात आणि स्ट्रेस हा फक्त बाळाच्या बाबतीमध्येच असेल असंही नाही. कोणत्याही पद्धतीने तुम्ही जर ओव्हर थिंकिंग करत असाल किंवा कोणत्याही गोष्टीचं तुम्हाला टेन्शन असेल, बऱ्याचशा मॉम्सना तर हे टेन्शन असतं की आपलं दूध बाळाला पुरतं आहे की नाही, बाळाचं पोट भरतं आहे की नाही, वेगवेगळे सल्ले आपल्याला मिळत असतात, झोप अपुरी होत असते आणि त्या कारणामुळे सुद्धा तुमचं स्ट्रेस लेवल जी आहे ही वाढू शकते आणि या सगळ्याचा परिणाम इनडायरेक्टली तुमच्या दुधावरती होऊ शकतो. लक्षात घ्या, ब्रेस्टफीडिंग मदरनी मनाने आनंदी असणं, हॅपी असणं किंवा रिलॅक्स्ड असणं, पॉझिटिव्ह असणं हे खूप जास्त गरजेचं आहे. तुमचा जो मिल्क सप्लाय आहे हा डिमांड ऑन सप्लाय या बेसिसवरती काम करतो. बाळ जेवढं छान दूध ओढेल तेवढं तुमचं बॉडी किंवा शरीर हे दूध बनवणार आहे, पण ऍट द सेम टाइम तुम्ही सुद्धा तेवढंच पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. शिवाय डिलिव्हरीच्या दरम्यान तुमच्या शरीरामध्ये खूप सारे बदल झालेले असतात, खूप सारे लॉसेस झालेले असतात. आपलं इंडियन डाएट हे इतकं अपुरं आहे की फक्त आहारामधून ही सगळी झीज भरून निघणं किंवा बाळाला मिळणारं जे दूध आहे पौष्टिक मिळणं या गोष्टी शक्य नाहीत आणि अशा दरम्यान काही सप्लिमेंट्स तुम्हाला घेणं हे खूप जास्त गरजेचं आहे. मी सुद्धा माझ्या डिलिव्हरी नंतर जे काही सप्लिमेंट्स घेत होते यावरती एक आपण डिटेल व्हिडिओ या अगोदर पोस्ट केलेला आहे आणि त्यापैकी एक सप्लिमेंट मी तुम्हाला इथे रिकमेंड करेन, ते म्हणजे हे मॅमिकॉन सिरप आणि हे मॅमिकॉन कॅप्सूल. आता हे जे काही मॅमिकॉन सिरप आणि कॅप्सूल आहे हे घेण्यासाठी अगदी 1 मिनिटे लागतात, परंतु या 1 मिनिटामुळे दिवसभरामध्ये बाळाला जे काही दूध मिळणार आहे तर ते पुरेशा प्रमाणामध्ये तर असणारच आहे, परंतु त्याचबरोबर त्याची गुणवत्ता सुद्धा छान पद्धतीने राहायला मदत होणार आहे. यामध्ये खूप सारे आयुर्वेदिक घटक आहेत की ज्यामुळे आईच्या दुधाची मात्रा ही छान वाढायलाही मदत होते. आता हे जे काही प्रोडक्ट आहे हे उज्ज्वला आयुर्वेदाश्रम यांनी बनवलेलं आहे, त्यांची ऑफिशियल वेबसाईट सुद्धा आहे, तुम्ही त्यावरूनही हे ऑर्डर करू शकता किंवा Amazon वरती सुद्धा हे उपलब्ध आहे. शिवाय मी त्यांचा एक सपोर्ट नंबर सुद्धा देणार आहे, तर त्यावरून सुद्धा तुम्ही त्यांना तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत हे सांगू शकता आणि हे जे प्रोडक्ट आहे हे मागवू शकता. आता मी माझ्या डिलिव्हरी नंतर 1.5 महिन्यानंतर हे स्टार्ट केलं होतं. आता आधी ते 9 महिन्याचं आहे तरी सुद्धा हे जे काही दोन्ही प्रोडक्ट्स आहेत तर हे दोन्ही प्रोडक्ट्स मी रेग्युलरली घेते आहे आणि त्याच कारणामुळे अजूनही आदित्याला कधीही दूध कमी पडलेलं आहे किंवा मला फॉर्म्युला मिल्क द्यावं लागतं आहे अशी समस्या मला जाणवलेली नाही. सो मला खात्री आहे की हे तुमच्यासाठी सुद्धा फायद्याचं ठरणार आहे. तुम्ही सुद्धा हे जरूर ऑर्डर करा. स्पेशली या उन्हाळ्यामध्ये तुम्हाला याचा खूप जास्त फायदा होणार आहे.